नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 46 कशाप्रकारे सोडवायचं आहे. तर सर्वात पहिले तर आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला यामध्ये 9 नॉलेज चेक दिलेले आहे. 9 नॉलेज चेक सोडवायचे आपल्याला पहिले. तर पहिलं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी असणार आहे बघा. तर पहिलं नॉलेज चेक बघा. तर पहिलं आपलं सायबर सिक्युरिटी स्किल्सवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली जायचं आहे आणि या ठिकाणी खूप सारे नॉलेज चेक इथं दिलेले आहे, पाहू शकता. खूप सारे नॉलेज चेक दिलेले आहे, पण मी जे सांगत आहोत तेच आपल्याला सोडवायचं आहे. तर थोडं खाली यायचं आहे. खाली या, थोडं खाली या, थोडं अजून खाली यायचं आहे, थोडं अजून खाली या, अजून थोडं खाली या. तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. मला सार्वजनिक कॉम्प्युटर्सवर नेट बँकिंग व ऑनलाईन व्यवहार सुरक्षितरित्या कसे करावे हे माहिती आहे. हे आपलं ब्लू आहे, म्हणून हे आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, विक्रेता अथवा उत्पादकाने एखादे उत्पादन किंवा वस्तू किंवा कोणताही भाग ठराविक कालावधीमध्ये बदलून किंवा दुरुस्त करून देण्याचे दिलेल्या आश्वासनाला डॅश असे म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटलं जाते, तर त्याला आपण वॉरंटी म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. जर तुम्हाला तुमचा कॉम्प्युटर कारमध्ये सोडावा लागला तर तुम्ही तो डॅश ठेवावा म्हणत आहे. तर कशावर ठेवला पाहिजे, तर लॅपटॉप बॅगमध्ये ठेवला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही तुमच्या लॅपटॉपची चोरी कशी रोखू शकता म्हणत आहे. तर कशा प्रकारे रोखू शकतो बघा. तर हे सर्वच ऑप्शन्स आहे. तर वरीलपैकी सर्वावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. IMEI म्हणजे काय म्हणत आहे, तर IMEI म्हणजे काय असते बघा. तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरचा बॅकअप किती वेळा घ्यावा म्हणत आहे, तर किती वेळा घ्यायला पाहिजे, तर याचं उत्तर, जेव्हा तुम्ही नवीन फाईल तयार करता किंवा अशा पिक्चर्स अपलोड करता ज्या तुम्हाला गमवायच्या नाही, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक झालं. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक बघा कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. तर थोडं खाली या. बघा, मला ऑनलाईन लॉटरी संबंधित संदेशापासून स्वतःला कसे संरक्षित करायचे हे माहीत आहे. याच्या खाली जे नॉलेज चेक आहे ब्लू कलरमध्ये, ते आपल्याला सोडवायचं आहे. तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, IT अधिनियमाच्या कोणत्या कलमात डिजिटल स्वाक्षरीच्या गैरवापराचा समावेश आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. तर याचं उत्तर 72 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अँड्रॉइड मोबाईलवर गेम आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह स्थान कोणतं आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर प्ले स्टोअर आहे, गुगल प्ले स्टोअर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. खालीलपैकी सॉफ्टवेअर प्रायव्हसीसाठी सर्वात योग्य पर्याय कोणता आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. तर वरील दोन्ही आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अँड्रॉइड डिव्हाइसेससाठी ॲप स्टोअर कोणते आहे म्हणत आहे. तर गुगल प्ले स्टोअर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही ऑनलाईन ब्राउजिंग करत असता तेव्हा एक नवीन विंडो पॉपअप होते जी सांगते की तुमच्या संगणकात एक नवीन व्हायरस आढळला आहे. ती विंडो समस्या सोडवण्यासाठी क्लिक करण्यासाठी एक बटन देते. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल म्हणत आहे. तर अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे, मूळ ब्राउझर विंडो आणि पॉपअप विंडो दोन्ही बंद करा. त्या साईटवर पुन्हा जाऊ नका, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपला आजच्या डेटमध्ये स्कोर्स पूर्ण आलेला आहे. तर आता आपल्याला दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक पाहायचं आहे कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. तर थोडंसं खाली या. तर मी माझे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवू शकतो, याच्या खाली जे दिलेलं आहे नॉलेज चेक, ते आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा पुन्हा 5 प्रश्न दिलेले आहे. IT अधिनियम 2000 नुसार एखाद्या व्यक्तीच्या खाजगी अवयवांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय
प्रकाशित केल्यास काय शिक्षेची तरतूद आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा 3 वर्षाची तुरुंगवास किंवा 2 लाख रुपयाचा दंड किंवा दोन्हीही. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. सायबर दहशतवाद्यासंदर्भात IT ॲक्ट 2000चे कोणते कलम आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर सेक्शन 66F आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही कसे ओळखू शकता की एखादी वेबसाईट सुरक्षित आहे की नाही, तुम्ही ते कसे ओळखाल म्हणत आहे. कोणत्या प्रकारे ओळखू शकतो बघा आपण. तर एक सुरक्षित वेबसाईट HTTPS पासून सुरू होते आणि ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये कुलूप चिन्ह दिसते. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. ईमेलद्वारे तुमच्या आईचा क्रेडिट कार्ड नंबर किंवा पूर्ण नावासारखी वैयक्तिक माहिती पाठवणे ठीक आहे जर म्हणत आहे. जर वरीलपैकी काहीही नसेल तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही सदस्य असलेल्या एका व्हॉट्सअप ग्रुपमधील तुमच्या एका सहकार्याला एक वरिष्ठ सहकारी मानसिक त्रास देत असल्यास तुम्ही काय कराल म्हणत आहे. तर काय कराल बघा. तर याचं उत्तर व्यवस्थापनाला याबाबत माहिती द्या, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे ते पाहायचं आहे. तर चौथं नॉलेज चेकसाठी बघा, तर थोडं खाली यायचं आहे. तर मला सार्वजनिक वायफाय नेटवर्क वापरताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती आहे. तर त्याच्या खाली जे दिलेलं आहे ते आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे आणि ते इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न पुन्हा दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, जर तुम्ही इंटरनेटवरून बेकायदेशीर सामग्री डाउनलोड केली तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो का म्हणत आहे. तर होऊ शकतो, बरोबर आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. कोणीतरी माझ्या खांद्याच्या वरून पाहून माझा ATM पिन चोरला, मी कोणत्या सायबर गुन्ह्याचा बळी ठरलो म्हणत आहे. तर शोल्डर सर्फिंग आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. क्रेडिट कार्ड संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती कोणती म्हणत आहे. कोणती आहे बघा. तर CVV आणि OTP हे दोन्ही, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. सोशल नेटवर्किंग साईट्स संवादासाठी कोणते माध्यम वापरतात म्हणत आहे. तर कोणतं माध्यम वापरू शकतो बघा आपण. तर वरीलपैकी सर्वच वापरू शकतो. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. इंटरनेटशी कनेक्टेड असताना माहिती कॉम्प्युटर यंत्रणा आणि नेटवर्कच्या केल्या जाणाऱ्या संरक्षणाला काय म्हणतात म्हणत आहे. तर काय म्हणतात बघा. तर सायबर सिक्युरिटी म्हटल्या जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि ते आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. आता चौथं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला पाचवंसुद्धा नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर याचं उत्तर याचं बघा कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे पाचवं नॉलेज चेक. तर थोडं खाली यायचं आहे. तरी मी मोबाईलवरून सेल्फी घेताना योग्य सुरक्षा उपायांचा वापर करू शकतो. याच्या खाली जे दिलेलं आहे नॉलेज चेक ते आपलं पाचवं नॉलेज चेक असणार आहे. व्यवस्थित सोडवा. जे कामीचे आहे तेच सोडवायचे आहे. जे ब्लू कलरमध्ये आहे तेच सोडवायचे आहे. जे ब्लॅक कलरमध्ये नॉलेज चेक दिलेलं आहे ते सोडवायची काही गरज नाही. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. आता बघा पाचव्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला याच्यातनी 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तुमच्या संगणकावर एक पॉपअप संदेश आला ज्यामध्ये मोफत अँटी स्पायवेअर डाउनलोड करा असे लिहिले होते आणि तुमच्याकडे कोणतेही अँटी स्पायवेअर नाही, तर तुम्ही काय कराल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर विंडो बंद करा आणि ते एखाद्या विश्वासार्ह वेबसाईटवर डाउनलोड करा, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. तुम्हाला एखाद्या ईमेलमध्ये संलग्न फाईल मिळाल्यास तुम्ही ती केव्हा डाउनलोड करू शकता म्हणत आहे. तर केव्हा डाउनलोड करू शकतो बघा आपण, जेव्हा तुम्ही त्यावर व्हायरस स्कॅन चालवला आहे आणि तो सुरक्षित आहे असे दर्शवले आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुमच्या लॅपटॉपला वायरलेस नेटवर्किंग आहे तर ते तुम्ही कायम एनेबल ठेवावे, जेणेकरून कोणत्याही वायरलेस नेटवर्क उपलब्ध झाल्यास तुम्ही तातडीने कनेक्ट होऊ शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. तुमच्या घरातील वायफाय नेटवर्कच्या कॉन्फिगरमध्ये कशाचा समावेश असावा म्हणत आहेत. तर कशाचा समावेश असला पाहिजे. तर कॉम्प्लेक्स अवघड पासवर्डचा असला पाहिजे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा संगणक मालवेअरमुळे बाधित झाला आहे तर तुम्ही खालीलपैकी काय करणार नाही म्हणत आहे. तर काय करणार नाही बघा. तर याचं उत्तर खरेदी, बँकिंग आणि इतर ऑनलाईन क्रियाकलाप करत
करणार नाही हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 5वं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि इथे कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर 6वं नॉलेज चेक बघा कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. थोडं खाली यायचं आहे. बघा मी स्ट्रॉंग पासवर्डचा वापर आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करू शकतो. त्याच्या खाली जो दिलेला आहे तो आपला 6वं नॉलेज चेक असणार आहे आणि इथून स्टार्ट करा. यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, पासवर्ड बदलण्याची वेळ आली असता नवीन पासवर्ड निवडण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे म्हणत आहे. कोणता आहे बघा. तर याचं उत्तर 4 आहे. असे काहीतरी निवडा जे तुम्हाला लक्षात राहील पण ते केवळ तुम्हालाच माहीत असलेल्या जटिल पद्धतीने बदला. हे त्याचं उत्तर आहे. एक मजबूत पासवर्डमध्ये एक मोठा अक्षर, एक लहान अक्षर आणि एक विशेष चिन्ह असते म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. संगणक हॅकिंग म्हणजे संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे मूळ निर्मात्यांच्या उद्देशाच्या बाहेरच्या दृष्टीसाठी बदल करणे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही नोकरी, सैन्य किंवा कॉलेजसाठी अर्ज करता तेव्हा हे अधिकारी तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी काय तपासू शकतात म्हणत आहे. तर काय तपासू शकतात बघा. तर वरीलपैकी सर्वच चेक करू शकते. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय म्हणत आहे. तर डिजिटल फुटप्रिंट म्हणजे तुम्ही ऑनलाईन पोस्ट केलेल्या गोष्टी सायबर स्पेसमध्ये कुठेतरी कायम राहतात. हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं 6वं नॉलेज चेकसुद्धा पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला 7वं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. थोडं खाली यायचं आहे. तर याचं त्यानंतरचं 7वं नॉलेज चेक बघा, मी महत्त्वाच्या मोबाईल ॲपसाठी ॲप लॉकर टूलचा वापर करू शकतो म्हणत आहे. तर हे आपलं 7वं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्या खाली जे आहे ते त्याचं 7वं नॉलेज चेक आहे. याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, डाटाचे सहसा कॉम्प्युटरमध्ये ईमेल अटॅचमेंटद्वारे घुसतात आणि बहुतेक वेळा त्यांची रचना दृष्टीहेतूने करण्यात आलेली असते म्हणत आहे. तर याचं उत्तर व्हायरस आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. मॉलिशियस सॉफ्टवेअर जे संगणकाचे कार्य बिघडण्यासाठी, संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी किंवा अनधिकृतपणे संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी डिझाईन केलेले आहे. यासाठी संक्षिप्त शब्द कोणता आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर मालवेअर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. व्हायरसपासून कॉम्प्युटरचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर डॅश करणे योग्य आहे म्हणत आहे. तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स आहे याचं उत्तर. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. क्विक हिल हे डॅशचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. कॉम्प्युटर व्हायरस हा सुरक्षेसाठी डॅश समजला जातो म्हणत आहे. तर धोका आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 7वं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला 8वं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. तर 8वं नॉलेज चेक बघा, ॲमेझॉन कोड विस्परवर क्लिक करा. या ठिकाणी आपलं 8वं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, ॲमेझॉनचे कोड विस्पर प्रोग्रामरना रिअल टाईममध्ये कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर टाईप करत असताना योग्य ते कोड स्क्रिप्ट स्निपेट सुचवून होते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. ॲमेझॉन कोड विस्परमध्ये कोड सजेशनमधील सिक्युरिटीची खात्री करण्यासाठी कोणती AI चलित क्षमता वापरली जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर AI पॉवर सिक्युरिटी ॲनालिसिस आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 8वं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 9वं नॉलेज चेक आणि शेवटचं नॉलेज चेक बघा, या मिमोवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला सगळ्यात शेवटचं म्हणजे 9वं नॉलेज चेक दिलेलं आहे. त्यानंतर याच्यातनी स्टार्ट करा. तर यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, मिमो कशा प्रकारे युजरसाठीचा लर्निंग एक्सपिरियन्स वैयक्तिकदृष्ट्या उपयुक्त बनवते म्हणत आहे. तर कशा प्रकारे बनवते. तर चूक सुधारण्यासाठी ॲडॅप्टिव्ह लर्निंग वापरून. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. इथे मिमोचे कोणते महत्त्वाचे फीचर हायलाईट केलेले आहे म्हणत आहे. तर कोणते महत्त्वाचे फीचर या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, रिअल टाईम कोडिंग असिस्टंट. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 9वं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर जे नॉलेज चेक दिलेले आहे ते आपल्याला सोडवायची गरज नाही.
हे नॉलेज चेक आपल्याला सोडवायची गरज नाही आहे. त्याचे कोणतेही मार्क्स वगैरे त्यामध्ये दिलेले नाही. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला 9 नॉलेज चेक सोडवल्यानंतर, मी सांगितलेले 9 नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे आणि त्यानंतर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, एका स्टुडंटने आपला प्रोजेक्ट फाईल ईमेल करण्यापूर्वी इन्क्रिप्ट केला, याचा फायदा काय म्हणत आहे? तर याचा फायदा काय असणार आहे? तर अनऑथराइज्ड ॲक्सेसपासून संरक्षण होते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका म्युझिक ॲपवर तुम्ही गाणी ट्रिम करता पण ती तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह होत नाही, हा कोणता डेटा आहे म्हणत आहे? तर हा कोणता डेटा आहे बघा? तर स्ट्रीमिंग डेटा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही मंथली सेल्स फिगर्सवरून एक ग्राफ तयार करता, ही कोणती डेटा रिप्रेझेंट पद्धत आहे म्हणत आहे? कोणती आहे बघा? तर डेटा व्हिज्युअलायझेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका फॉर्ममध्ये तुमचे सिटी ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडलेल्यामुळे स्पेलिंग एरर्स होत नाहीत, हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे म्हणत आहे? तर कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? तर डेटा व्हॅलिडेशनचे उदाहरण आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही वेगवेगळ्या वेअर स्टेशनमधील रेनफॉल डेटा एकत्र करून सरासरी काढता, हा कोणता प्रोसेस आहे म्हणत आहे? तर हा कोणता प्रोसेस आहे बघा? तर डेटा ॲग्रिगेशन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 46 कंप्लीटली सोडवायचं आहे.